बघा आता 4 नंबर एक्झाम्पल दिलेले आहे fx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 16 बाय एक्स स्क्वेअर. ओके, fx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 16 बाय एक्स स्क्वेअर. तर 4 नंबर दिलेले आहे. सॉल्व करून देतो मी. हे पण काही त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सांगा. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस 16 ॲज इट इज 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -2 अपॉन एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह ही प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे, म्हणजेच ते होईल 2x मायनस 32 बाय एक्स क्यूब. तर हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ओके, सेकंड डेरिव्हेटिव्ह दुसऱ्यांदा डिफरन्शिएट केलं काय होईल. एफ डबल डॅश ऑफ एक्स 2x याचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू एक्सचा एक्सच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 -32 ॲज इट इज आणि 1 अपॉन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह -3 अपॉन एक्स रेज टू 4. मग हे येतं 2 प्लस 96 बाय एक्स रेज टू 4. काय झालं. एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, आता रूट्स ऑफ कोणाचे फाइंड करायचे. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आर. आता हे फाइंड करण्यासाठी एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 घेतली पाहिजे. म्हणजे 2x मायनस 32 बाय एक्स क्यूब इज इक्वल टू 0. यावरून काय येईल. 2x इज इक्वल टू 32 बाय एक्स क्यूब म्हणजेच एक्स रेज टू 4 इज इक्वल टू 16. आणि यावरूनच जर क्वार्टर रूट घेतलं तर x इज इक्वल टू प्लस ऑर -2. तर या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. x इज इक्वल टू अँड x इज इक्वल टू -2. ओके, आता आपण इथून पुढचे सगळे एक्झाम्पल काय करणार. फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह मेथड याच मेथडने सॉल्व करणार. बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह मेथड काय होईल. आता एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये एक्सची पहिली व्हॅल्यू टाकायची 2. या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू जर टाकली 2 प्लस 96 बाय 2 रेज टू 4. ओके, जिथे जिथे एक्स तिथं 2 व्हॅल्यू टाकली. मग हे जे काही येणार आहे ते काय येणार. ग्रेटर दॅन 0 और पॉझिटिव्ह. म्हणजेच एफ एक्स इज काय असणार. कोणा एफ एक्स इज मिनिमम. जर डबल डेरिव्हेटिव्ह त्या पॉईंटला पॉझिटिव्ह आला ग्रेटर दॅन 0 फंक्शन इज मिनिमम ॲट एक्स इज इक्वल टू 2. आणि मग फंक्शनची एफ ऑफ 2 म्हणजेच काय मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची. कशी काढणार ती. फंक्शनमध्ये एक्सच्या जागी व्हॅल्यू किती टाकायची 2. म्हणजे काय मिळेल आपल्याला फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. आता 2 स्क्वेअर प्लस 16 अपॉन 2 स्क्वेअर. इथे लक्षात घे फंक्शन मिनिमम कोणत्या पॉईंटला आहे. एक्स इज इक्वल टू 2 ला. एवढं फक्त कन्फर्म झालं. कशावरून. सेकंड डेरिव्हेटिव्ह वरून की सेकंड डेरिव्हेटिव्ह त्या पॉईंटला फंक्शनचा पॉझिटिव्ह आला म्हणजे फंक्शन त्या पॉईंटला काय आहे मिनिमम. आता फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. फंक्शनमध्येच काय टाकलं पाहिजे. एक्स इज इक्वल टू 2. मग फंक्शनमध्ये आपण व्हॅल्यू टाकली 2 स्क्वेअर 4 प्लस 4 ने 16 ला डिवाइड 4 काय व्हॅल्यू आली 8. ही झाली फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. ओके, आता जी मॅक्झिमम येणार आहे याच्यानंतर ती त्याच्यापेक्षा 8 पेक्षा जास्तच येणार हे लक्षात ठेवा. मग आता एफ डबल डॅश ऑफ एक्स कोणत्या पॉईंटला एक्स इज इक्वल टू -2. दुसऱ्या पॉईंटला आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह चेक करायचा आहे. काय होईल 2 प्लस 96 बाय -2 रेज टू 4. ओके, एफ डबल डॅश ऑफ एक्स -2 रेज टू 4. काही नाही -2 रेज टू 4 ची व्हॅल्यू येते पॉझिटिव्ह. म्हणजेच हे जे काय येणार आहे ते परत काय येते पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा फंक्शन काही वेळेस वेगवेगळ्या पॉईंटला फंक्शनच्या ओनली मिनिममच व्हॅल्यू असतात. मॅक्झिमम मिनिमम दोन्ही असतीलच असं नाही. आता इथं एफ डबल डॅश ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल -2 ला -2 ची 4 पॉवर प्लस होणार आहे 16 आणि मग 6 + 2 8 प्लस 8 म्हणजे ही व्हॅल्यू काय येते ग्रेटर दॅन 0. यावरून एफ एक्स इज मिनिमम. इथं पण फंक्शन कसं आहे मिनिमम
ॲट एक्स इज इक्वल टू -2. या पॉईंटला फंक्शन मिनिममच आहे. मग फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आपण डिटरमाइन करू. काय होईल 2 इंटू -2 स्क्वेअर प्लस 16 अपॉन -2 स्क्वेअर. फंक्शनमध्ये एक्सच्या जागी आता -2 आले. -2 स्क्वेअर 4 प्लस 16 अपॉन -2 स्क्वेअर 4. तर 4 प्लस 4 8. ही झाली त्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. ओके, 4 ने 16 ला 4 डिवाइड, 4 प्लस 4 8. ही त्या फंक्शनची f(2) ला पण मिनिमम व्हॅल्यू 8 आणि f(-2) ही सुद्धा त्याची मिनिमम व्हॅल्यू 8च येते. ओके, तर ही एक्झाम्पल होतं 4 नंबर्स. नाउ बघा आता 5 नंबर आणि 6 नंबर दोन्ही एक्झाम्पल इथं आहे x इंटू लॉग एक्स मल्टिप्लाय आणि 6 नंबरमध्ये लॉग एक्स अपॉन एक्स. तर यातलं 5 नंबर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. सिमिलर आहे 6 नंबरला. तर 6 नंबर मी सॉल्व करून देतो. f(x) इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स. हे एक्झाम्पल याचं सोल्युशन आपण बघू. मग याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आता काय करायला लागेल, डिव्हिजन आहे दोन टर्मचं म्हणजे कोशंट रूल. काय होईल f(x) इज इक्वल टू x इंटू डी बाय डी एक्स लॉग एक्स मायनस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स आणि डिवाइडला एक्सचा स्क्वेअर. ओके, कोशंट रूल तुम्हाला माहिती, तरी पण मी इथं लिहिलं. x इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस लॉग एक्स आणि एक्सचा एक्सच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 आणि डिवाइडला आहे एक्स स्क्वेअर. इथं एक्स एक्स कॅन्सल होईल. 1 मायनस लॉग एक्स अपॉन काय आला एक्स स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू कोणाची मिळाली f' ऑफ एक्सची. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. मग परत याला डिफरन्शिएट केलं तर काय येणार सेकंड डेरिव्हेटिव्ह. काय होईल मग f" ऑफ एक्स इज इक्वल परत आपल्याला दुसऱ्यांदा याला कोशंट रूल वापरायला लागणार आहे. आता डायरेक्ट अप्लाय करा. एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस लॉग एक्स. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस 1 मायनस लॉग एक्स. ओके, इंटू कोणाचा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार तो 2x अपॉन एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेज टू 4. तर हेच काय होईल, याने आत मल्टिप्लाय केलं एक एक्स कॅन्सल होईल. मायनस एक्स मायनस 2x ने आत मल्टिप्लाय केला 2x आणि मायनस मायनस प्लस 2x लॉग एक्स आणि टोटल डिवाइड आहे एक्स रेज टू 4. मग सगळ्यांमध्ये इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे -2x मायनस एक्स मायनस 3x म्हणजे मायनस हेच काय होईल 2x लॉग एक्स मायनस 3x अपॉन एक्स रेज टू 4. मग एक्स कॉमन घ्यायचा, डिवाइडचे एक्सला कॅन्सल. तर 2 लॉग एक्स मायनस 3 अपॉन एक्स क्यूब. तर हा झाला f" ऑफ एक्स ॲट 2 लॉग एक्स मायनस 3 अपॉन एक्स क्यूब. हा झाला डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आता आपल्याला रूट फाइंड करायचे आहेत फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू. मग रूट्स ऑफ f' ऑफ एक्स इज इक्वल टू 0. याचे रूट फाइंड करायचे म्हणजेच काय 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला सॉल्व करायचं. आता हा एक्स स्क्वेअर इकडे गेला 0 ला मल्टिप्लाय होईल म्हणजे काय येणार 0 म्हणजेच काय राहणार 1 मायनस लॉग एक्स इज इक्वल टू 0 आणि यावरून लॉग एक्स इज इक्वल टू 1. 1 कोणाची व्हॅल्यू आहे लॉग ई ची. मग याला कम्पेअर केलं तर एक्स ची व्हॅल्यू येते ई. आता इथे तुम्हाला एक्स ची एकच व्हॅल्यू मिळाली म्हणजे फंक्शनची तुम्हाला एकच व्हॅल्यू मिळणार आहे, एक तर मॅक्झिमम तरी किंवा मिनिमम तरी. ओके, तर एक्स ची व्हॅल्यू ई मिळाली. मग f" ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ई ला चेक करायचा. मग डबल डेरिव्हेटिव्ह आलेला आहे 2 लॉग एक्स मायनस 3 अपॉन एक्स क्यूब. त्यामध्ये एक्सच्या जागी ई व्हॅल्यू जर टाकली तर 2 लॉग ई मायनस 3 अपॉन ई क्यूब. लॉग ई ची व्हॅल्यू किती 1 म्हणजेच 2 मायनस 3 अपॉन ई क्यूब. व्हॅल्यू येते -1 अपॉन ई क्यूब. मग ही व्हॅल्यू जी आली ती कशी आहे निगेटिव्ह म्हणजेच लेस दॅन 0. सो फंक्शन f(x) इज मॅक्सिमम. ओके, ॲट कोणत्या पॉईंटला x इज इक्वल टू ई ला
आणि मग फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कशी काढायची? तर एक्सच्या जागी ई टाकायचा कुठं? फंक्शनमध्ये. मग काय मिळतंय? लॉग ई अपॉन ई. लॉग ईची व्हॅल्यू 1, फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू काय मिळाली? 1 अपॉन ई. ही त्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके. तसंच तुम्ही 5 नंबर एक्झाम्पल सॉल्व्ह करून मला शो करायचं आहे. सिमिलर आहे हे दोन्ही एक्झाम्पल. बघा स्टुडंट्स, आता लक्ष द्या, इथून पुढं सगळे थेरॉटिकल क्वेश्चन चालू होतील. तर याच मॅक्झिमा मिनिमाचे थेरॉटिकल न्यूमेरिकल्स जे 3 किंवा 4 मार्क्सला आहेत. ओके. अगदी सिंपल आहे. फक्त त्या क्वेश्चनमध्ये दिलेलं गिवन तुम्हाला समजलं पाहिजे आणि जे फंक्शन समजलं पाहिजे की जे तुम्हाला मॅक्झिमम किंवा मिनिमम दाखवायचं आहे. जसं की हे एक्झाम्पल बघा, डिवाइड द नंबर 30 इंटू 2 पार्ट्स. 30 या नंबरला काय करायचं आहे? 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. 2 पार्ट त्याचे तयार करायचे. तर कसे तयार करायचे? तर हे झालं तुमचं गिवन. सच दॅट देअर प्रॉडक्ट इज मॅक्झिमम. तर त्या 2 पार्टचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन काय पाहिजे? मॅक्झिमम. म्हणजे यातलं गिवन काय झालं की 30 हा जो नंबर आहे त्याचे 2 पार्ट करायचे. हे काय आहे? गिवन. आणि मॅक्झिमम काय दाखवायचं तुम्हाला? त्या 2 पार्टचा प्रॉडक्ट मॅक्झिमम दाखवायचा आहे. तर प्रॉडक्ट हे काय आहे? तुमचं फंक्शन. आणि ते मॅक्झिमम दाखवायचं आहे. म्हणजे प्रॉडक्टचा डबल डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे? लेस दॅन 0. तर प्रॉडक्ट काय असणार? मॅक्झिमम. फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्ह. फंक्शन म्हणजे कोण? प्रॉडक्ट. प्रॉडक्टचा डबल डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तुमचा? लेस दॅन 0. तो येणारच. त्याच्यावरती ठाम राहायचं जर तुम्ही यातलं गिवन आणि फंक्शन करेक्ट जर तुम्हाला मिळालेले असतील. ओके. तर आता आपण स्टार्ट करू. बघा समजा मी कन्सिडर केलं की लेट एक्स बी फर्स्ट पार्ट ओके ऑफ 30 या नंबरचे 2 पार्ट्स आपण तयार केले. तर एक पार्ट मी काय घेतला? x. therefore 30 minus x b. सेकंड पार्ट या नंबरचा दुसरा पार्ट काय असणार? 30 minus x. आणि या 2 पार्टची सम किती आहे? 30. ओके. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच फर्स्ट पार्ट जर x असेल तर सेकंड पार्ट काय झाला? 30 minus x. आता फंक्शन इज प्रॉडक्ट. फंक्शन काय येतं? प्रॉडक्ट. या 2 पार्टचा प्रॉडक्ट p ने मी त्याला डिनोट केलं इज इक्वल टू x इंटू 30 मायनस एक्स. या दोघांचा प्रॉडक्ट. मग हेच काय होईल? p इज इक्वल टू 30x मायनस एक्स स्क्वेअर. मग याचा आता मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. तर काय होईल रे? dp बाय dx. प्रॉडक्टचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर 30 एक्सचा एक्सच्या रिस्पेक्ट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा 2x. ओके. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला. नंतर याच प्रॉडक्टचा सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. काय होईल? d2p अपॉन dx स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू x. परत एकदा डबल डेरिव्हेटिव्ह. काय होईल? 30 चा 0 मायनस 2x चा मायनस 2 म्हणजेच काय आला? मायनस 2. तर आपण रूट्स ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय? फंक्शनच्या फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x dp बाय dx इज इक्वल टू 0 जर आपण घेतलं तर काय मिळतात बघा? 30 मायनस 2x इज इक्वल टू 0. तर 2x इज इक्वल टू 30 म्हणजे x इज इक्वल टू 15. एकच व्हॅल्यू मिळाली ना आपल्याला त्या x ची. आपण ही कुठे टाकायची? त्या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये. मग d2p अपॉन dx स्क्वेअर ॲट x इज इक्वल टू 15. पण या फंक्शनची डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ऑलरेडी काय आलेली? -2 निगेटिव्ह. त्यामध्ये x कुठे टाकण्यासाठी जागाच नाही. म्हणजे ही कशी आहे? लेस दॅन 0 निगेटिव्ह. आली ही डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट म्हणजे तुमचं फंक्शन निगेटिव्ह आलेलं आहे. याचा अर्थ प्रॉडक्ट त्या पॉईंटला, फंक्शन म्हणजे कोण? प्रॉडक्ट त्या पॉईंटला काय असणार? मॅक्झिमम. देअरफॉर फंक्शन इज मॅक्झिमम. आपण काय म्हणतो? फंक्शन त्या पॉईंटला मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू 15. मग फंक्शन म्हणजे कोण आहे तुमचं आता इथं? प्रॉडक्ट. म्हणजेच प्रॉडक्ट इज मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू 15. मग फर्स्ट पार्ट त्या नंबरचा x इज इक्वल टू 15 अँड सेकंड पार्ट
त्या नंबरचा काय असणार 30 मायनस 15 म्हणजेच 15. तर 2 पार्ट्स आर 15 अँड 15. दोन्ही पार्ट काय मिळाले 15. ओके. नाव नेक्स्ट बघा रे 11 नंबर क्वेश्चन काय दिलेला आहे. डिवाइड द नंबर 20. सिमिलर आहे 10 नंबर 11 नंबर दोन्ही क्वेश्चन सिमिलर. डिवाइड द नंबर 20 इंटू 2 पार्ट्स. 20 या नंबरला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. ओके. सच दॅट तर हे काय झालं तुमचं गिवन झालं. सच दॅट सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम. म्हणजे काय जे दोन पार्ट तुम्ही 20 चे तयार करणार आहे त्यांच्या स्क्वेअरची काय पाहिजे आपल्याला प्रॉडक्ट नाही. आता काय पाहिजे सम. याला तुम्ही यस हे नोटेशन वापरू शकता कॅपिटल यस. सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम म्हणजे समचा डबल डेरिव्हेटिव्ह तुमचा काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार. ग्रेटर दॅन 0 याचा अर्थ सम इज मिनिमम. फंक्शन इज मिनिमम. ही सोडवेल ते तर गिवन काय आहे 20 या नंबरचे दोन पार्ट्स करायचे. कोणते दोन पार्ट्स घेणार x आणि 20 मायनस एक्स. ओके. आणि सेम वेने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि इथं सम हे फंक्शन आहे यस. सम ऑफ देअर स्क्वेअर्स त्या दोन पार्टच्या स्क्वेअरची सम मिनिमम दाखवायची ती येणारच. तर हे तुम्ही घरी सॉल्व्ह करा. आता बघा 12 नंबरमध्ये काय दिलेलं आहे हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी. ए वायर ऑफ लेंथ 36 मीटर. 36 मीटर लेंथ असणारी वायर इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल. त्या वायरला बेंड केलं आणि याच्यापासून काय तयार केला रेक्टँगल. ओके. हा रेक्टँगल तयार केला त्या वायरला बेंड करून. समजा एक्स लेंथ असेल आणि वाय काय असणार त्याची ब्रेड्थ त्या रेक्टँगलची. बेंट इन फॉर्म ऑफ रेक्टँगल. तर हे काय आहे तुमचं गिवन झालं. ओके. फाइंड इट्स डायमेन्शन्स. त्या रेक्टँगलच्या डायमेन्शन काढा म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ किती लेंथ ब्रेडचा रेक्टँगल तो तयार होईल. इफ द एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम. हे काय आहे तुमचं फंक्शन काय मॅक्झिमम एरिया. तर यामधून तुम्हाला गिवन प्रॉब्लेम मधला गिवन आणि फंक्शन शोधता आलं पाहिजे. जे तुम्हाला मॅक्झिमम किंवा मिनिमम दाखवायचं ती क्वांटिटी त्याला काय म्हणायचं फंक्शन. तर एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम. एरिया तुम्हाला मॅक्झिमम दाखवायचं. एरिया मॅक्झिमम येणारच आहे. तुम्ही फक्त गिवन व्यवस्थित अप्लाय करा. ओके. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे एरियाचा. आता आपण इथं कन्सिडर करू लेंथ. एक्स काय घेणार तुम्ही लेंथ ऑफ रेक्टँगल. लेंथ ऑफ रेक्टँगल अगदी सिंपल आहे 3 किंवा 4 मार्क्सचे एक्झाम्पल. अँड वाय बी द ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. breadth of rectangle. Okay. X is length, y is the breadth of rectangle. मग आता या लेंथ 2 असणार x आणि ब्रेड्थ 2 असणार y. मग या चारही लेंथ आणि ब्रेड्थ यांची सम म्हणजे काय असणार ती वायरची लेंथ. कारण त्या वायरलाच बेंड करून काय तयार केलाय रेक्टँगल. मग लेंथ ऑफ द वायर 2x. ओके. 2x आणि 2y प्लस 2y इज इक्वल टू 36 मीटर. म्हणजेच x प्लस y इज इक्वल टू 18. ओके. तर हे झालं x प्लस y इज इक्वल टू 18. तर यावरून मी y इज इक्वल टू लिहितो 18 मायनस x. हे आपल्याला पुढे लागणार आहे व्हेरिएबल इलिमिनेट करण्यासाठी. तर y ला x मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ओके. तर हे गिवन आपण इथं अप्लाय केलं. वायरची लेंथ दिली होती 36 मीटर म्हणजे काय असणार रेक्टँगलचा पेरिमीटर थोडक्यात. म्हणजे ॲज लेंथ ऑफ द वायर इज इक्वल टू 2x प्लस 2y पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. यावरून y इक्वल टू 18 मायनस एक्स मिळालं. आता फंक्शनचा विचार इथे केला पाहिजे. मग एरिया ऑफ रेक्टँगल ए इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ XY. हे तर तुम्हाला माहिती आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय मिळाला XY. मग y च्या जागी आता व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट व्हॅल्यू काय टाकतो बघा a इज इक्वल टू x इंटू 18 मायनस एक्स. y ला x मध्ये कन्वर्ट करणारी व्हॅल्यू. एरियाचा फॉर्म्युला मिळाला 18x मायनस एक्स स्क्वेअर. हे फंक्शन मिळालं आपल्याला. मग याचाच आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल dA अपॉन dx
18 एक्सचा एक्सच्या रिस्पेक्ट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा 2x आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह याच फंक्शनचा d2a अपॉन dx स्क्वेअर काय मिळतो 18 चा डेरिव्हेटिव्ह आता 0 मायनस 2x चा मायनस 2 डबल डेरिव्हेटिव्ह ओके आता आपल्याला त्या एरियाची व्हॅल्यू मॅक्सिमम दाखवायची मग आपण काय केलं पाहिजे या dA बाय dx चे रूट्स फाइंड केले पाहिजे मग रूट्स ऑफ dA बाय dx फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 म्हणजेच 18 मायनस 2x इज इक्वल टू 0 काय येतील याचे रूट्स 2x इज इक्वल टू 18 आणि यावरून x ची व्हॅल्यू काय मिळाली 9 मीटर युनिट आहे लेंथ कशात दिली मीटर मध्ये तर x इज 9 मीटर मग आता आपण चेक करू d2y बाय d2a अपॉन dx स्क्वेअर डबल डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला कोणत्या पॉइंटला x इज इक्वल टू 9 तर डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू d2a बाय dx स्क्वेअर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया किती आलाय ऑलरेडी -2 त्याच्यात x ची व्हॅल्यू टाकण्यासाठी कुठेही x नाही म्हणजेच ही -2 ॲज इट इज आणि ही व्हॅल्यू कशी आहे निगेटिव्ह लेस दॅन 0 डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 म्हणजे एरिया फंक्शन त्या पॉइंटला काय असणार मॅक्सिमम देअरफॉर एरिया इज मॅक्सिमम ॲट x इज इक्वल टू 9 मीटर ओके मग आता y किती असेल फ्रॉम 1 त्याची ब्रेड किती असणार y इज इक्वल टू 18 मायनस 9 म्हणजे 9 मीटर लेंथ पण त्याची काय आली 9 मीटर आणि ब्रेड पण काय आली त्याची 9 मीटर म्हणजे तो काय असला पाहिजे रेक्टँगल स्क्वेअर असला पाहिजे लेंथ ब्रेड सारखंच असणार therefore x is equal to y is equal to 9 meter therefore it is a rectangle it is a square of side 9 meter ओके तर 9 मीटर साइड असणारा तो स्क्वेअर असला पाहिजे ज्याचा एरिया काय आहे मॅक्सिमम तर त्याचे डायमेन्शन काय झाल्या 9 बाय 9 सेंटीमीटर 9 मीटरचा स्क्वेअर